प्रेज लॉर्ड सर्वांना. ह्या सकाळी आपण परमेश्वराच्या वचनामधून मनन करणार आहोत. जे वचन आपण शिकतो, जे वचन आपण ऐकतो प्रियांनो, आपल्या अंतःकरणामध्ये आपण ते ग्रहण करूया. परमेश्वर निश्चितच वचनाद्वारे आम्हा प्रत्येकांना आशीर्वाद देतो. आम्ही मागील 2 आठवड्यांमध्ये एक विषय पाहिला होता, आराधना. आज आम्ही पाहणार आहोत की जिवंत पाण्याचा झरा. स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो, स्तोत्रसंहिता याचा 36व्या अध्यायामध्ये 7 ते 9 वचन मी आपल्यासाठी वाचतो. स्तोत्रसंहिता 36वा अध्याय 7 ते 9 वचन. हे देवा, तुझी प्रेमदया कितीतरी मौल्यवान आहे, म्हणूनच मनुष्याची संताने तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेतात. तुझ्या घराच्या विपुलतेने ती अगदी तृप्त होतील. तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाजशील, कारण जीवनाचा झरा तुझ्यापाशी आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहू. हालेलुया. प्रियांनो, दावीद म्हणतो की तुझी दया, तुझी प्रेमदया कितीतरी मौल्यवान आहे, आणि म्हणून मनुष्यांची संताने तुझ्या पंखाखाली आश्रयाला येतात, कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की परमेश्वरच हे आमचं आश्रयाचं ठिकाण आहे. परमेश्वरच हे आमचं शरणस्थान आहे. आम्ही त्याच्या ठाई आश्रय घेऊ शकतो, आणि जीवनाचा झरा हे त्याच्याजवळ, जिथून आम्हाला जीवन मिळेल, जिथून जीवनाचं उगम आहे, ते स्थान, ते ठिकाण म्हणजे परमेश्वर आहे. आम्ही पाहतो स्तोत्र 57मध्ये दावीद पुन्हा असं म्हणतो, स्तोत्रसंहितेच्या 57व्या अध्यायाचं 1 वचन, माझ्यावर दया कर, हे देवा माझ्यावर दया कर, कारण माझा जीव तुझ्या ठाई आश्रय घेतो. अरिष्ट टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखाच्या छायेत आश्रय घेईन. हा दावीद म्हणतो, मी तुझ्या ठाई आश्रय घेतो अरिष्ट टळून जाईपर्यंत. जसं आम्ही पाहतो की अरिष्ट येताना आम्ही पाहतो, किंवा आम्ही रस्त्याने जात असू आणि अचानक वादळ आला, वावटळ आली, तर आम्ही आश्रयाला धावतो. अचानक पाऊस आला तर आम्ही आश्रय शोधतो. कुठंतरी जाऊन आम्हाला उभा राहायचं आहे, कुठेतरी जाऊन आम्हाला त्या पावसापासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे, वावटळीपासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे. आणि मग जेव्हा ती वावटळ निघून जाते, जेव्हा वारा थांबतो, जेव्हा पाऊस थांबतो, प्रियांनो, आम्ही त्या ठिकाणातून पुन्हा बाहेर येतो. हालेलुया, हालेलुया. अरिष्ट टळून जाईपर्यंत दावीदाला माहीत आहे की जेव्हा केव्हा अरिष्ट येणार आहे, त्याच्यासाठी एक आश्रय आहे. हालेलुया. आम्ही अनेक आश्रय शोधतो, आम्ही अनेक लपण्याचे ठिकाण शोधतो, आम्ही अनेक ठिकाणामध्ये आश्रय शोधत असतो. आम्ही आमच्या गोष्टीचं विचार जर आम्ही केला, तर अचानक वादळ आलं, अचानक पाऊस आला, तर आमचं लक्ष एका ठिकाणाकडे नसतो, आम्ही अनेक ठिकाणाकडे पाहतो की कुठं सुरक्षित ठिकाण राहील की जिथं मला लवकर जाऊन थांबता येईल. हालेलुया. आमचं लक्ष अनेक आश्रय शोधत असतो, पण दावीद असं म्हणतो की परमेश्वर हे माझं आश्रयाचं ठिकाण आहे. हालेलुया, हालेलुया. ह्या वाऱ्या वादळामध्ये आणि पावसापासून संरक्षणाकरता अनेक ठिकाणं आश्रयाची असू शकतात, आमच्याकडं अनेक पर्याय असू शकतात. परंतु प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये जर आम्हाला आश्रय घ्यायचा आहे, तर आम्हाला एक गोष्ट लक्षात पाहिजे की तिथं आम्हाला आता पर्याय नाही आहे. इकडं तिकडं पाहण्याची गरज नाही आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही लिहिल्याप्रमाणे दावीद म्हणतो की तुझ्या पंखाच्या छायेमध्ये मी आश्रय घेतो. हालेलुया. त्यामुळे एकच ठिकाण आहे जिथं आम्हाला आश्रयासाठी धावायचं आहे, आणि ते सुरक्षित ठिकाण आहे. हालेलुया. कारण जीवनाचा झरा तो आहे. हालेलुया. दावीद म्हणतो, जीवनाचा झरा तुझ्यापाशी आहे. आम्हाला रूथची स्टोरी माहीत आहे, आम्ही वाचणार आहोत रूथचं पुस्तक याचा 2रा अध्यायामध्ये. रूथचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्याचा 12 वचन आपण वाचूया. रूथचं पुस्तक याचा 2रा अध्यायाचं 12 वचन, 11 आणि 12 वचन आपण वाचू. बवाजाने तिला उत्तर देऊन म्हटले, तुझा नवरा मेल्यावर तू आपल्या सासूजवळ कशी वागलीस, आणि तू आपला बाप व आपली आई
व आपला जन्मदेश सोडून जे लोक तुला पूर्वी माहीत नव्हते त्यांच्यामध्ये तू कशी आलीस हे सर्व मला पूर्णपणे कळवण्यात आले आहे. परमेश्वर तुझ्या कामाची फेड करो आणि ज्याच्या पंखाचा आश्रय करायला तू आलीस तो यहोवा इस्रायलाचे देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त हो. प्रियानो, बोआज रूथला म्हणत आहे की परमेश्वर तुझ्या कामाची फेड करो आणि ज्याच्या पंखाचा आश्रय करायला तू आलेली आहेस तो परमेश्वर इस्रायलाचा देव तुला पूर्ण फळ प्राप्त हो. हालेलुया. परमेश्वरापासून तिला पूर्ण फळ प्राप्त हो असं बोआज तिला सांगत आहे. आम्हाला रूथची स्टोरी माहीत आहे. जेव्हा आम्ही पाहतो की नामी जिचा नवरा मरून गेला, जिचे दोन्ही लेकरं मरण पावले आणि तिच्या 2 सुना, आणि जेव्हा नामीला असं कळाले की ती ज्या बेथलेमधून आली होती बाहेर मोआब देशामध्ये, तिथं दुष्काळ पडल्यामुळं, आणि तिला जेव्हा कळाले की आता आपल्या देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे आणि ती परत एकदा बेथलेमला जायला निघाली, आणि मोआबामधून जात असताना तिच्या ज्या 2 सुना आहेत त्यांना तिने सांगितले की तुम्ही आपल्या आपल्या घरी जा, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. आणि मला माहीत आहे ती स्टोरी की त्याच्यामधली एक सून जे अर्पा होती तिने नामीचे चुंबन घेतलं आणि ती परत आपल्या घरी निघून गेली. आणि रूथ होती, नामी रूथलाही म्हणाली की तुझ्या जावेने जसं केलेलं आहे तूही जाऊ शकते. बोलतं आम्हाला माहीत आहे की रूथने त्या ठिकाणामध्ये नामीला एक उत्तर दिलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचणार आहोत. पहिला अध्यायाचं 15, 16 आणि 17 वचन आपण वाचूया. मग ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे फिरली आहे, तू आपल्या जावेमागे फिरून जा. नामी म्हणत आहे रूथला, तुझी जाऊ निघून गेली आहे, ती आपल्या लोकांकडे माघारी गेली, ती आपल्या देवांकडे माघारी गेली, तू पण जाऊ शकते. परंतु रूथ बोलली, तुझ्या मागे यायचे सोडून माघारी जाण्याविषयी मला आग्रह करू नको, कारण जेथे तू जाशील तेथे मी जाईन, जेथे तू उतरशील तेथे मी उतरेन. तुझे लोक ते माझे लोक होतील, तुझा देव तो माझा देव होईल. जेथे तू मरशील तेथेच मी मरेन आणि तेथेच पुरले जाईल. मरणा वाचून कशानेही तुझा व माझा वियोग केला तर परमेश्वर माझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो. आणि जेव्हा पाहिले की ते आपल्याबरोबर जायला दृढ निश्चय आहे तेव्हा तिने त्याविषयी तिच्याशी आणखी बोलायचे सोडून दिले. प्रियानो, नामी जेव्हा रूथला म्हणाली की तू पण जाऊ शकते आपल्या जावेप्रमाणे, रूथ तिला म्हणाली की मी तुला जायचं, तुझ्या मागं यायचं मी सोडणार नाही. तू जिथं जाशील तिथं मी जाईन, तू जिथं उतरशील तिथं मी उतरेन. तुझा देव तो माझा देव, तू जिथं मरशील तिथेच मीही पुरले जाईन. नामीला कळालं की रूथ दृढ निश्चयी आहे, ती परमेश्वराच्या आश्रयाला आलेली आहे. आणि ज्यावेळेस ती बोआजाच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जाते, आम्ही पाहतो की बोआज रूथशी बोलत आहे. बोआज म्हणत आहे, मला कळालेलं आहे तू आपल्या सासूसोबत कशी वागलेली आहे, तू आपला देश सोडून, आपले लोक सोडून, आपल्या बाप आणि आई सोडून जे लोक तुला माहीत नव्हते आणि त्यांच्याकडं तू कशी आली हे मला माहीत आहे. आणि तो म्हणतो, परमेश्वर तुझ्या कामाची फेड करो, तू ज्याच्या पंखाच्या आश्रयाला आलेली आहे तो परमेश्वर इस्रायलाचे देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त हो. हालेलुया. प्रियानो, आश्रय जेव्हा आम्ही परमेश्वराचा घेतो तेव्हा आम्हाला त्याच्यापासून निश्चितच फळ प्राप्त होतं. आणि म्हणून दावीद म्हणतो की देवा, मनुष्याची संताने तुझ्या पंखाखाली आश्रयाला येतात. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, लक्षात घ्या, आमच्यासाठी एक ठिकाण आहे. रूथला माहीत आहे नामीकडं काही नाही, परंतु रूथ ज्या देवाच्या आश्रयाला आलेली आहे तो परमेश्वर तिला फळ देणार आहे. हालेलुया. आम्हाला माहीत आहे की त्या शेतामध्ये रूथ काम करत आहे, ज्या शेतामध्ये ती सर्व वेचत आहे. प्रियानो, बोआजाची कृपादृष्टी आणि परमेश्वराची कृपादृष्टी तिच्यावर झाली. परमेश्वराने तिच्या कामाची फेड केली आणि जे शेतामध्ये रूथ सर्व वेचते त्याच शेताची मालकीन ती बनलेली आहे.
हालेलुया. जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराच्या आश्रयाला येतो त्यानो देव आम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. लक्षात घ्या, जगामध्ये अनेक पर्याय आहे, परंतु आमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे आमचा परमेश्वर. त्याच्या आश्रयाला आम्हाला धावायचं आहे. म्हणून तू इर्मिया असं म्हणतो. इर्मियाच्या पुस्तकामध्ये 17 अध्यायाचं 2 अध्यायाचं 12 आणि 13 वचन आपण वाचूया. इर्मियाचं पुस्तक 2 अध्याय आणि त्याचं 12 आणि 13 वचन. अहो आकाशांनो, याविषयी विस्मित व्हा व भयाने थरथर कापून अत्यंत क्षीण व्हा. परमेश्वर असे म्हणतो, माझ्या लोकांनी 2 दुष्कर्म केली आहेत. त्यांनी जिवंत पाण्याचा झरा जो मी त्या मला सोडले आहे आणि आपणासाठी हौद म्हणजे फुटके हौद ज्याच्याने काही पाणी धरून ठेवत नाही ते खोदलेले आहे. मित्रांनो, दावीद म्हणतो की परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा आहे. म्हणून तो इर्मियामध्ये परमेश्वर असं म्हणत आहे की माझ्या लोकांनी 2 दुष्कर्म केलेले आहे. त्यांनी मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडलेला आहे आणि आपल्यासाठी फुटके हौद ज्याच्यामध्ये पाणी राहू शकत नाही असे हौद खोदून ठेवलेले आहे. त्यानं आम्ही अनेक पर्याय जेव्हा शोधतो ना देवाला सोडून, तेव्हा ते फुटक्या हौदाप्रमाणे असतात. लक्षात घ्या, परमेश्वर हा जिवंत पाण्याचा झरा आहे. आम्हाला त्याच्या आश्रयाला जायचं आहे. हालेलुया. जर आज आम्ही त्याच्या आश्रयाला आलेलो आहोत, जर आम्ही त्याची भक्ती त्याची उपासना करतो, जर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तर लक्षात घ्या निश्चित तो आम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पण परमेश्वर खेदाने या ठिकाणी म्हणत आहे की त्यांनी जिवंत पाण्याच्या झऱ्याला सोडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही विचार करूया की आम्ही जिवंत पाण्याचे झऱ्याजवळ आहोत का? आम्हाला त्याची ओळख आहे का? आम्हाला त्याच्यापासून फळ प्राप्त होणार आहे. जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त योहानाच्या 4 अध्यायामध्ये आम्ही पाहतो, याकोबाच्या झऱ्यावर बसला होता आणि शमरोनी स्त्री जेव्हा त्या ठिकाणी आली आणि येशूने तिला पाणी प्यायला मागितलं, ती म्हणाली की तू यहुदी, आम्ही शमरोनी, आपण एकमेकांसोबत दळणवळण ठेवत नाही, संबंध ठेवत नाही, तू माझ्याकडं पाणी कसं मागत आहे? येशू तिला म्हणाला, बाई, तू जर मला ओळखलं असतं तर तू माझ्याकडं पाणी मागितलं असतं आणि मी तुला ते जिवंत पाणी दिलं असतं ज्याच्याने तुला कधीही तहान लागली नसती. आणि तो तिला पुढं असं म्हणत आहे, जे पाणी तू पिशील त्याच्याने तुला पुन्हा तहान लागेल. मी जे पाणी तुला देईल तो तुझ्यामध्ये सर्वकालच्या जीवनाकरता उपळत्या पाण्याचा झरा असेल. हालेलुया. प्रियानो, परमेश्वर जे पाणी आम्हाला देईल ते आमच्या आतमध्ये एक उपळत्या पाण्याचा जीवनाचा उगम ज्याच्यामध्ये आहे, जिवंत पाण्याच्या झऱ्याप्रमाणे ते वाहील. आम्ही जेव्हा त्याच्या आश्रयाला येतो, आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो, तर देवाचं वचन योहान 7 अध्याय 37-38 प्रभू येशू म्हणाला, मोठ्याने म्हणाला, जो कोणी तहानेला येतो माझ्याकडे येऊ आणि फुकट पेऊ. येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतमधून जिवंत पाण्याचे झरे वाहतील. हालेलुया. प्रियानो, हा जिवंत पाण्याचा उगम आमच्या आतमध्ये आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या आतमधून जीवनाचे झरे वाहतील. जो त्याला ओळखतो तो त्याच्या ठाई आश्रयाला नक्कीच धावणार आहे. हालेलुया. आम्हाला पर्याय पाहायचं नाही आहे. इर्मिया 17:5 इर्मियाचं पुस्तक 17 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, इर्मिया त्या ठिकाणामध्ये असं म्हणतो की जो पुरुष मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित असो. हालेलुया. पण ज्याचा भरोसा यहोवाच आहे तो आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. इर्मिया 17:5 आणि 6 वचन तुम्ही वाचू शकता. इर्मिया म्हणतो, जो पुरुष मनुष्यावर भाव ठेवतो तो शापित असो. हालेलुया. आमचा भाव, आमचा भरोसा केवळ परमेश्वरच असायला पाहिजे. आम्ही त्याच्यावरतीच भरोसा ठेवावा. आम्ही त्याच्याकडेच आश्रयाला जावं. आणि रूथला हे माहीत होतं की ती ज्याच्याकडे आश्रयाला गेलेली आहे, ती ज्या देशामध्ये गेलेली आहे, ज्यांचा परमेश्वर यहोवा आहे, हालेलुया, तिच्या देवाच्या आश्रयाला ती केवळ आपल्या सासूसोबत आलेली नाही आहे. बोआज असं म्हणत आहे की तू ज्या देवाच्या आश्रयाला आलेली आहे, हालेलुया,
कारण ती आपला देश सोडून आली, ती बेथलेहममध्ये आलेली आहे. हालेलुया, हालेलुया. ती परमेश्वराच्या आश्रयाला आलेली आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी आज परमेश्वराच्या आश्रयाला आलेलो आहोत. जर आज आम्ही त्याची आराधना करतो, जर आज आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तर हे केवळ आम्हाला त्याच्या भक्तीकरता सीमित नाही आहे, केवळ त्याची उपासना करण्याकरता सीमित नाही आहे, केवळ आम्ही त्याचं वचन वाचतो ऐकतो एवढ्यापुरती सीमित नाही आहे. जे आम्ही करत आहोत, तर आम्ही सर्व समर्थ परमेश्वराच्या आश्रयाला आलो आहोत आणि तो आम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, तोच आमचा उंच गड आहे, तो आमचा दुर्ग आहे, तो आमचा खडक आहे, तो आमचा आश्रयस्थान आहे. तो इर्म्या म्हणतो, तो मनुष्य आशीर्वादित आहे ज्याचा भरोसा केवळ परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. उज्जिया राजा ज्यावेळेस त्याच्याकडं शत्रू आले, लढ्या त्याच्याकडं आले, तेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितलं, घाबरू नका, भिवू नका. दुसरे इतिहास 32 अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण वाचूया. दुसरे इतिहासचं पुस्तक त्याचा 32 अध्याय आणि त्याचं 8वं वचन. इर्मया आपल्या लोकांना उत्तेजन देत आहे. आपण वाचूया दुसरे इतिहास 32 अध्याय 7 आणि 8 वचन. तुम्ही दृढ व्हा व धैर्य धरा. अश्शूराच्या राजामुळे व त्याच्याबरोबरच्या सर्व समुदायामुळे भिवू नका, घाबरू नका, कारण त्याच्याबरोबर असलेल्यापेक्षा आमच्याबरोबर अधिक आहे. त्याच्याबरोबर मौसमय भूज आहे, परंतु आमचे सहाय्य करायला व आमच्या लढायाला यहोवा आमचा देव आमच्या संगती आहे. हालेलुया. हिचक्याने आपल्या लोकांना धैर्य दिलं. तो म्हणाला, भिवू नका, घाबरू नका, त्या राजांमुळं भिवू नका, त्यांच्याकडं मौसमय भूज आहे, परंतु आमच्याकडं, आमच्या बाजूने, आमच्या लढायला परमेश्वर आमच्या संगती आहे. हालेलुया, हालेलुया. इर्म्या म्हणतो, शापित असो तो मनुष्य, तो पुरुष जो मनुष्यावरती भाव ठेवतो, आणि आशीर्वादित असो तो पुरुष जोचा भाव, ज्याचा भरोसा परमेश्वरावरती आहे. हालेलुया, हालेलुया. हिचक्या म्हणतो, त्यांच्याकडं मौसमय भूज आहे, माझ्याकडं परमेश्वर आहे. हालेलुया. आमच्या लढायला यहोवा आमचा देव आमच्यासोबत आहे. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, आम्ही जिवंत देवाच्या आश्रयाला आलेलो आहोत आणि तो आम्हाला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ओळखायचं आहे. आपल्यासाठी फुटके हौद तयार करू नका. आमच्याकडे जीवनाचा झरा आहे. हालेलुया. आमच्याकडे जीवनाचा झरा आहे. येशू म्हणाला, बाई, तू मला ओळखलं असतं, तू माझ्याकडे पाणी मागितलं असतं, ज्याच्याने तुला कधीच तहान लागली नसते. हालेलुया. जे पाणी मी तुला देईल ते तुझ्या आतमध्ये उपाळत्या पाण्याचा झरा. हालेलुया. प्रियाने, मी पाहतो शमरोनी स्त्री घागर टाकून नगरामध्ये गेली आणि लोकांना म्हणे, चला येऊन पहा, तो मसीहा आहे. हालेलुया. प्रियानो, होय, मसीहाच जो आमच्याकरता आश्रय आहे, जो आमच्याकरता जिवंत पाण्याचा झरा आहे. आज आम्ही त्याच्याकडं आहोत. जर आम्ही त्याची उपासना करतो, जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर लक्षात घ्या, आपल्यासाठी फुटके हौद खोदू नका. आमच्याकडं जिवंत पाण्याचा झरा आहे. परमेश्वर ज्या प्रकारे रूथ आपल्या सासूसोबत आली, लपटून राहिली, चिटकून राहिली, आणि परमेश्वराने फळ तिला दिलं, त्यानं देवाला चिटकून राहा. हालेलुया. त्या परमेश्वरामध्येच आश्रय घ्या, त्याला लपटून आणि बिलगून राहा. हालेलुया. रूथ म्हणाली की मरणाने तुझा आणि माझा वियोग होऊ शकत नाही. हालेलुया. प्रियानो, पाऊल म्हणतो की देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोण वेगळं करू शकतो. हालेलुया. त्याच्या ठाई आश्रय घ्या, म्हणजे रूथला जे फळ मिळालं, निश्चितच परमेश्वर आम्हाला त्या प्रतिफळाने तृप्त करणार आहे. हे बाप करो, या वचनाच्याद्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो.